मला वाटलं पण नव्हतं गुढीपाडव्याच्या दिवशी बडे बाबांचं एवढं भारी दर्शन होईल. तर रामराम मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतंय किचन नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तसा तर हा ब्लॉग गुढीपाडव्याचा आहे, पण तो ब्लॉग मी आज टाकतोय. तुम्ही म्हणत असा ब्लॉग एवढा उशिरा का? तर आता काय सांगू तुम्हाला, घ्या सांभाळून. मग काय, सकाळी उठून आधी गुढी उभं राहायला काठी धुवून घेतली आणि त्यानंतर आलो कडुलिंबाचा पाला आणायला. आता हे चवीला किती कडू असलं तरी आजचे दिवस याचाच मान असतो. मग आई साहेबांना मदतीला घेतलं आणि गुढी सजवायला सुरुवात केली. आणि गुढीपाडवा म्हणजे आपले हिंदू धर्मातील नवीन वर्ष म्हणल्यावर विषय आहे का, तो आपण एकदम थाटात साजरा करायलाच पाहिजे. मग काय, आमच्या आई साहेबांनी गुढीची पूजा केली आणि लगेच गुढी पण बांधून टाकली. मग आई साहेबांकडून गुढीपाडव्याचा प्रसाद घेतला, आई साहेबांच्या पाया पडलो. त्यात माझ्या प्रसादात कडुलिंबाच्या झाडाचं कडू फुल पण आलतं, हे मला नंतर कळालं. मग मी म्हणलं हा प्रसाद मी एकटाच काय खायचा, मग मी हा प्रसाद आमच्या म्हाताऱ्यांना पण दिला. त्यात खरी मजा तर आमच्या कृतिकाची आली. त्यानंतर दुपारी आवरून मी आणि राधे भाऊ निघालो मायंबाला बडे बाबांच्या दर्शनाला. त्यात भाऊ म्हणला आधी आपण रुद्रेश्वरला जाऊन दर्शन करू. मग काय, आलो रुद्रेश्वरला, मंदिरात येऊन महादेवांचं दर्शन घेतलं. त्यात इथं आलो तेव्हा ऊन लागत होतं आणि बाहेर दर्शन घेऊन आल्यावर तर डायरेक्ट आबाळ भरून आलतं. आणि इथं आम्ही हा गंध लावला आणि याला काय म्हणतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तिथून निघालो आणि आम्ही आलो डायरेक्ट बडे बाबांच्या दर्शनाला. इथं आल्या आल्या थोडं पाऊस सुरू झालेला, पण नंतरून पाऊस वाढल्यामुळे डायरेक्ट समोरच्या मजल्यावर येऊन थांबलो. त्यानंतर भेटला केशव भाऊ, कारण भाऊ आपल्या इथलाच आहे. भाऊ म्हणला थांबा मी तुम्हाला दर्शन करून देतो, आणि भाऊ घेऊन आला डायरेक्ट आम्हाला बडे बाबांच्या समाधीच्या समोरच्या साईडला. आणि इथून बाबांचं एकदम भारी दर्शन झालं आणि ते झालं आपल्या केशव भाऊ मुळे. मग केशव भाऊला भेटलो आणि आम्ही निघालो घरी. तर भावांना आजचा व्लॉग इथं सेंड करतो आणि तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर तेवढं जमते कीच्या पेजला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका.